गुड मॉर्निंग. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आता मी सकाळी उठल्या सगळं आवरलं, म्हणजे झाडलोट, क्लिनिंग, आंघोळ, सोफा वगैरे सगळं झटकून घेतलं, हॉल नेटका केल्या आणि हे मी रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे. आंघोळी अगोदरची माझी ही सगळी कामं मी आवरून घेतलेली आहे आणि सकाळी एकदा उठलं की सगळ्या ह्या कामांना नॉनस्टॉप सुरुवात होते. म्हणजे पहाटे अगदी मी 5:30 उठल्यापासून पूर्ण ही माझी आंघोळ होण्या अगोदरची ही मी कामं करते आणि ही कामं केल्यावर मला अर्धं काम झाल्यासारखं वाटतं. म्हणजे घरामध्ये देवपूजा, धूप, दीप, अगरबत्ती लावली की अगदी फ्रेश वाटतं, पॉझिटिव्ह वाईब्स येतात. घरामधील माणसांना अगदी ॲक्टिव्ह असं फील होतं, फ्रेश वाटतं. मुलांना देखील. तर सकाळी कॉलेजला गेल्यापासून माझी ही सगळी कामं मी पटपट आवरते अगदी 8 वाजेपर्यंत. त्यानंतर मग माझी 8, 8:15ला देवपूजा असते. देवपूजा ही मी नित्यपूजा करत असते. तुम्हाला तर माहिती आहे, सुट्टीच्या दिवशी संडेला सर आणि मुलं करतात आणि इतर दिवशी मग मी आवरते, नित्यपूजा करत असते. तर स्वामींची मी सकाळी सगळ्या देवांना अंघोळ घालून स्वच्छ वस्त्र वगैरे अंथरून त्यावर त्यांना ठेवून धूप, दीप, अगरबत्ती, पुन्हा अष्टगंधाचा टिक्का, फुलं वगैरे वाहून कालभैरवाष्टक बोलत असते. स्वामी सेवा मला जसं जमेल तसं मी स्वामींची माळ जपत असते. तुळशीला पाणी, अगरबत्ती ह्या गोष्टी आपण सवाष्णींनी केल्या पाहिजे वेळात वेळ काढून आणि त्या पाठीमागे खूप सारं महत्त्व आहे. म्हणजे घरामध्ये जर रोज तुमचा धूप, दीप, अगरबत्ती, दिवा जळत असेल तर त्या घरामध्ये कसलीही कमी पडत नाही. लक्ष्मी सतत तिथे वास करत असते, तिची कृपा नेहमी त्या कुटुंबावर असते, आलेल्या पासून त्यांना दूर ठेवते. आणि एवढं सगळं होऊ नये, आपण तुळशीला सवाष्णीने पाणी रोज घालणं गरजेचं आहे. संध्याकाळचा दिवा तुळशीसमोर लावला पाहिजे. ह्या गोष्टी आपण कितीही बिझी असलो, तुम्ही जरी वर्किंग वुमन्स असाल तरी ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून करा. त्याचा खूप सारा लाभ होतो आणि खरंच मुलांवर सुद्धा ते संस्कार होतात. तर आता ही सगळी माझी कामं आवरून घेतली. त्यानंतर मग मी मुलांचं आवरलं. मुलांचं ऑनलाईन लेक्चर होतं, त्यामुळे मुलं आता लेक्चरला बसलेली आहेत आणि मी सगळं कपडे वगैरे वॉश करून घेतली. फरशी काय आज पुसली नाही, कारण काल पुसल्या होत्या सगळीकडनं, त्यामुळे मी दिवसाआड पुसते. कारण आता मुलं पण मोठी झालीत, खराब काय होत नाही. सकाळी ते डायनिंग टेबलवरच नाश्ता वगैरे करतात आणि दिवसभरामध्ये तर त्यांचं लेक्चर वगैरे चालू होतं आणि फरशी आता खराब होण्याचा प्रश्नच येत नाही. कारण एवढं हेक्टिक रुटीन झालेलं आहे ना की रोजच्या रोज असं पुसणं तर होत नाही, परंतु मी दिवसाआड अशी पुसते आणि खराब पण देखील होत नाही. त्यामुळे विचार करते की त्या बदल्यामध्ये मग दुसरं काही काम करावं. असं काही ना काही दिवसभर कामं चालूच राहतात. तर आज मी दळण करायला काढलं, त्यामुळे गहू आणि बाजरीचं दोन्ही दळणं मी आता करून ठेवणार आहे. दिवाळीच्या अगोदर केलं होतं, सुट्टीवरनं जाऊन आले आणि आता पीठ वगैरे संपलेलं, त्यामुळे विचार केला की आता सगळी दळणं वगैरे करून घ्यावी आज. आणि आज दळणं म्हटलं की दिवस जातो माझा, कारण घरातली सगळी रेग्युलरची कामं आवरून मग दुपारचीही एक्स्ट्राची कामं मला करावी लागतात. त्याच्यानंतर मग रील्स वगैरे थोडंसं बनवायचं, असं माझं हेक्टिक रुटीन झालेलं आहे आणि स्वतःला खूप बिझी करून घेतलेलं आहे. म्हणजे व्हिडिओ शूट करणं, एडिटिंग करणं, रील्स बनवणं, मुलांकडे लक्ष देणं, पुन्हा घरातले काही एक्स्ट्राची कामं असतात आणि काही कामांना तर हात देखील लागत नाही. म्हणजे ब्लाऊज पण मी स्वतः माझ्या घरच्या घरी शिवते आणि माझे ब्लाऊज पण आता शिवायचे आहेत, तर त्यांनासुद्धा देखील हात लागत नाही. म्हणजे ही कामं मी एवढी दिवसभरामध्ये करते की हात देखील सुद्धा बंद नाही माझा. आणि दुपारची झोप आणि पडणं तर हे तर बाजूलाच राहिलं. म्हणजे आता दुपारची झोप पण घेत नाही आणि आराम करणं देखील होत नाही, सारखं काही ना काही चालू असतं. तर आता एक दळण दळलं, त्यानंतर ते काढून ठेवलं डब्यामध्ये. आता मी दुसरं दळण टाकलेलं आहे. तर आता दिवसभरामध्ये बघा माझं दळणं वगैरे झाले की पुन्हा चक्की वगैरे साफ करावी लागते आणि ती साफ करूनच ठेवावी लागते, नाही तर मग जाळी वगैरे आळावी लागते. त्यामुळे मग पूर्ण मी दळण आठवडाभराचं, एक 10-12 दिवसांचं दळून पुन्हा चक्की साफ करून ठेवत असते. तर आता लाईट आहे, त्यामुळे म्हटलं की विचार केला की कामं करता करता दळण पण होऊन जाईल. तर मग एक दळण लावलं. आता बाजरीचं दळण केलं की ते सुद्धा मग सर्वात लास्टला टाकणार आहे.
दळण दळून झालं आणि त्यानंतर मग आता सगळी पिठं वगैरे काढून घेतली. आता मी चक्की पूर्णपणे साफ करून ठेवते. तुम्ही बघताय अगदी साफ करायला मला अर्धा पाऊण ताससुद्धा जातो, कारण पूर्ण आतलं पीठ वगैरे सगळं मी ब्रशने झटकून वगैरे काढून घेते. त्यानंतर कॉटनच्या फडक्याने पुसून ठेवते. तर अशा पद्धतीने मी करत आहे. आता विचार केला की ह्या ज्या दिवाळीतल्या पंत्या आहेत ह्या अशा चिकट आणि आपण तेलाच्या वाती वगैरे सगळं तसंच पडलेलं होतं. त्यामुळे विचार केला की ह्या जुन्या पंत्यांचं मी काय करते तुमच्यासोबत शेअर करा. तर ह्या जुन्या पंत्या आपण बऱ्याचदा टाकून देतो, काही जण टाकून देतात, काही जण ठेवतही असतील. तर मी काय करते हे मी तुम्हाला सांगते. तर ह्या पंत्या मी स्वच्छ गरम पाण्याने अगदी कडकडीत पाणी टाकून त्यामध्ये डिशवॉशर क्लीनर टाकून ह्या स्वच्छ मी घासणीने घासून स्वच्छ धुते आणि उन्हाला मी सुकवते. अगदी 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून, म्हणजे त्याचा तेलाचा वास वगैरे जातो. तर ह्या पंत्यांचं तुम्ही डेकोरेट म्हणून पण काही ना काही बनवू शकता, फेविक्विकने किंवा फेविकॉलने चिकटवून वगैरे. आणि तसं नाही जमलं तर ह्या पंत्या मी अशा स्वच्छ क्लीन करून एका बॉक्समध्ये पॅक करून ठेवते. आणि मग आपण दरवर्षी तर नवीन आणतच असतो मेंढोरला देवापाशी लावायला, परंतु ह्या जुन्या पंत्या आहेत ना, ह्या मी रांगोळीत वगैरे ठेवायला किंवा गॅलरीमध्ये सगळीकडे अशा दिवाळीच्या वेळेला मी लावत असते. त्यामुळे ह्या पंत्या मी टाकून नाही देत. तर मी ह्या अशा स्वच्छ कडकडीत गरम पाण्याने धुवून अगदी 2 ते 3 दिवस मी उन्हाला छान सुकवते आणि नंतर बॉक्समध्ये पॅक करून ठेवते. तर असा हा आपण पंत्यांचा रियूज केला पाहिजे. आणि दिवाळीच्या वेळेस सगळीकडे ह्या अशा पंत्या आपण लावल्या पाहिजे, रांगोळीत, गॅलरीमध्ये. तर आता पंत्या वगैरे माझ्या स्वच्छ धुवून झाल्या आणि अगदी मला बघा इथे 2-2:30 वाजलेले आहेत कामं करता करता. आणि त्यानंतर मग मी स्वतःला तयार केलं. छान अशा 2 ते 3 रील्स बनवल्या. 2 ते 3 रील्स बनवायला मला 1 ते 2 तास सहज जातात, कारण एक रील्स 4 ते 5 वेळा बनवायची. ती जर स्वतःला छान वाटली मग तरच मी अपलोड करते. आणि त्यानंतर मग पुन्हा 1 ते 2 फोटो शूट केले आणि ते फोटो मी तुमच्यासोबत शेअर करतेच आहे. तर हे बघा, आणि असं छान स्वतःला आवडलं की खूप छान वाटतं आणि असं स्वतःमध्ये मी सतत बिझी राहते. त्यानंतर मग आता रील्स वगैरे बनवून झाल्या. मुलांना भूक लागली असेल, दुपारची रिसेस त्यांची होईलच, ऑनलाईन लेक्चर चालू आहे. त्यांनी लॅपटॉपवर दोघांनी जॉईन केलेलं आहे, दोघे बसलेले आहेत. तर मी विचार केला इथे बटाट्याची छान रस्सा भाजी बनवावी झणझणीत आणि भाकरी टाकावी गरम गरम. तर सकाळी त्यांना नाश्ता दिला होता करून, त्यामुळे मग ते बोलले की आई दुपारी भाकरी बनवली तरी चालेल. तशी मुलं खूप काही असेल तरी खातात आणि खूप ॲडजस्टमेंट खूप छान समजून घेतात. तर एवढं छान आहे. आणि आता इथे छान बटाटा रस्सा भाजी आमच्यासाठी बनवली आणि त्यानंतर इथे गरम गरम मी भाकरी करायला घेतली. सगळं चेंज केलं, कपडे वगैरे म्हणजे मी रील्स वगैरे बनवण्यासाठी छान अशी साडी वगैरे वेअर केली होती. त्यानंतर पुन्हा आहे त्या लुकमध्ये मी आता काम करायला घेतलं. म्हणजे दिवसभरात माझे जवळजवळ 3 ते 4 लुक होतात बघा. सकाळी उठल्या छान असं म्हणजे देवपूजा वगैरे करायची असते, त्यामुळे कधीतरी ड्रेस वगैरे वेअर करते. नाहीतर मग जर वेळ नसेल किंवा खूप घाई असेल तर मग आता हे रेग्युलर कसं टॉप, टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट वगैरे काही ना काही म्हणजे ड्रेसेस आहे ते मी घरामध्ये यूज करते. आणि व्हिडिओ वगैरे शूट करायचे असतात, त्यामुळे मग जास्त असं काही आता नवरात्रीमध्ये साडी वगैरे वेअर करत होती. आणि गावाला कसं प्रॉपर साडी घालायची. आता इथे कसं होतं की व्यायाम वगैरे करायचा असतो, कधी मग घरामध्ये असं कम्फर्ट वाटतं ह्या कपड्यांमध्ये, म्हणजे टी शर्ट म्हणा किंवा ट्रॅक पॅन्ट, कधीतरीच मॅक्सी गाऊन घालणं होतं अगदी कंटाळा आला तर. नाहीतर मग आता ह्या कपड्यांमध्येच मला कम्फर्ट वाटतं आणि ती सवय झालेली आहे. फक्त मी साडी वगैरे वेअर करायची म्हणजे कसं की बाहेर जायचं असेल किंवा काही पूजा वगैरे असेल, व्रत वगैरे असेल, देवपूजा वगैरे करायची असेल तर मग मी साडी वेअर करते. आणि त्यानंतर मग मी असं जर रेग्युलर घरामध्ये आता टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्टची सवय झाली, कारण व्यायाम वगैरे करायचा असतो, त्यामुळे ह्या कपड्यांमध्येच मला कम्फर्ट वाटतं व्यायाम वगैरे करायला. त्यामुळे मग आता मी रेग्युलर काय रोज साडी वगैरे, आणि सिटीमध्ये तर नाही जमत एवढं रोज सकाळी साडी वेअर करणं वगैरे. गावाला ठीक होतं, कारण गावाला कसं पहाटे लवकर उठायचं असतं, गावचे विचार वेगळे असतात आणि तिथे रोज डेली मी साडी घालायची.
परंतु आता सिटीत जशी मी आली आहे तशी मी हीच कपडे यूज करते आणि जसा देश तसा वेश घेतलाच पाहिजे. काळानुसार आपण स्वतःमध्ये बदल केला पाहिजे, स्वतःला बदललं पाहिजे आणि तरच आपली प्रगती होते. नाहीतर मग आपण आहे त्या ठिकाणीच राहतो असं होतं. त्यामुळे काळानुसार आपण स्वतःमध्ये बदल केले पाहिजे. आणि जसं मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे तसं मला खूप काही शिकायला मिळालं, खूप काही शिकले, स्वतःमध्ये बदल झाले, चेंजेस घडून आणले आणि छान फ्रेश वाटतं. तर आता इथे भाकरी वगैरे बनवून झाली. 2 भाकरी छान गरमागरम टाकल्या. अगदी चुलीवरच्या भाकरीसारखा पापुद्रा भाकरीला आलेला आहे आणि गरम गरम रस्सा भाजी. तर तुम्ही बघू शकता, हे बघा इथे बाजरीची भाकरी केली आणि मुलांना देखील आवडते. तर आता तर रिसेसमध्ये झाली त्यांची आणि लेक्चर चालू होतं, त्यामुळे मग आता इथे आम्ही जेवायला घेतलेलं आहे. जेवण झालं त्यानंतर आता खूप थंडी म्हणजे लागते आणि थंडी पण चालू झालेली आहे. तर दुपारच्या वेळात असं जेवल्यानंतर पण खूप म्हणजे असं थंड हवा आणि इकडनं सगळं ओपन असल्यामुळे खूप हवा येते आणि अगदी थंडी वाजते. त्यामुळे इथे ऊन आले छान गॅलरीमध्ये. तर मोहरी आणली होती, तर मोहरी आता ही मी निवडून उन्हाला ठेवते. पंत्या वगैरे घासून छान उन्हाला ठेवल्यात. सगळे कांदे वगैरे निवडले आणि कपडे वगैरे सुकायला टाकलेले आहेत गॅलरीमध्ये. तर आता इथे मोहरी निवडत बसले. मोहरी निवडून झाली की मग नंतर पुन्हा मग काही ना काही काम दिसलं की तेच करत बसते. काल वॉलड्रॉप वगैरे आवरला, तर ती सगळी जुनी कपडे वगैरे बाहेर काढून एका गोणीमध्ये भरून ठेवले आणि गरीब लोकांना वगैरे जे गरजू आहेत, म्हणजे ऊस तोडणारे, शेतावर काम करणारे, अशा लोकांना मी ते कपडे मी देत असते. किंवा मग इथे एका आश्रम आहे, तिथे जुने कपडे असे घेतले जातात, त्यामुळे मग तिथे मी जुने कपडे देत असते. तर तीसुद्धा एका गोणीत मी साईडला बघा काढून ठेवलेली आहेत. काल मी सगळा वॉलड्रॉप आवरला. माझी सगळी जुनी कपडे मी गोणीमध्ये, सरांची पण गोणीमध्ये भरून ठेवलेली आहेत. तर असं मी करत असते. जुन्या कपडेसुद्धा मी असे बाहेर गरीब लोकांना देत असते. आणि आता इथे कपडे वगैरे म्हणजे जे सुकलेले आहेत, टॉवेल वगैरे ते काढून घेतले. दिवसभरात बघा मी किती कामं करते. त्यानंतर आता मोहरी उन्हाला ठेवली निवडून आणि पंत्या वगैरे पण सुकायला ठेवल्या. तर विचार केला इथे मनी प्लॅन्ट छान लावावं. मला झाडं प्लॅन्ट्स पण लावायला आवडतात, परंतु अजून गॅलरीचं काम केलं नाही, त्यामुळे मग अजून जे प्लॅन्ट्स आहेत तेच आहेत. तर आता इथे जे मनी प्लॅन्ट असे फुटलेला आहे, तर त्याची मी एक फांदी कट केली. ती अशी सुरीने कट करून आता एक बंच तयार केला आणि तो असा इथे छोट्या याच्यामध्ये लावलेला आहे. तर आता हे स्टीमर आहे, जुनं स्टीमर होतं माझ्याकडे, तर त्याचा जो खालचा भाग आहे तो मी असा त्याचा रियूज केलेला आहे. बघा घरच्या घरीसुद्धा आपण वेस्टेज सामानापासून खूप काही डेकोरेट बनवू शकतो आणि छोट्या छोट्या गोष्टी मध्ये असं आपण जर डोक्याने वापर केला तर नक्कीच त्याचा यूज होतो. तर आता हे स्टीमर आहे, याचं मी छान असं प्लॅन्ट्स बनवलेलं आहे. त्यामध्ये माती भरली, छान खालून होल पाडले आणि एक इथे मनी प्लॅन्ट लावला. तर किती छान वाटतंय बघा. आणि हे डेकोरेट म्हणून तुम्ही डायनिंग टेबलवर किंवा असं TV युनिटच्या इथे पुन्हा असं घरामध्ये डेकोरेट बनवू शकता. तर अशा पद्धतीने मी ठेवलं. त्यानंतर आता इथे मला सगळी कामं आवरता संध्याकाळ झालेली आहे. चहा वगैरे घेतला. मुलं पुन्हा खेळायला गेलेली आहेत खाली. विचार केला आता उद्याच्या डब्याची तयारी. तर इथे घेवडा होता फ्रीजमध्ये, तो नॉर्मलला बाहेर काढून ठेवला. त्यानंतर मग मी आता इथे TV बघता घेवडा निवडायला घेतलेला आहे. तर आज फक्त मसाले भात टाकलेला आहे, कारण दुपारची भाजी थोडी शिल्लक आहे. भाकरी पण ज्याला वाटेल त्याला भाकरी खायची असेल तर एक भाकरी टाकायला किती वेळ लागतो. त्यामुळे विचार केला की इथे भात फोडणीला टाकला आहे, मसाले भात, आणि मी घेवडा निवडायला घेतलेला आहे. संध्याकाळचा सगळा कचरा वगैरे काढून झाला. दिवाबत्तीचा टाईम झाला. दिवाबत्ती वगैरे केली. तुळशीपुढे दिवा वगैरे लावला. सगळी कामं करता मला संध्याकाळचे इथे 7:30 वाजलेले आहेत. असं हे माझं दिवसभराचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझे तुम्हाला असे छान आणि वेगवेगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीने मी करत असते. त्यानंतर मग असं स्वतःला खूप म्हणजे बिझी करून घेतलं, म्हणजे सारखी घरामध्ये नॉनस्टॉप कामच चालू असतात आणि एकटी बाई म्हटलं की मग तिला सगळंच बघावं लागतं. म्हणजे उद्याची तयारी, पुन्हा दिवसभराची स्वच्छता, क्लिनिंग. तुम्ही तर बघताय माझं डेली रुटीन कसं असतं आणि हे मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करते. तर इथे छान असा घेवडा फ्रेश आहे, तर तो निवडून घेतला. एका डब्यामध्ये असा पॅक करून ठेवते, म्हणजे तो सुकत नाही आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण करू शकतो. तर आता हा मी उद्याच्या डब्याची तयारी केलेली आहे. तर आता सगळा डबा वगैरे माझा म्हणजे डब्याची तयारी झालेली आहे.
भाजी वगैरे क्लीन करून ठेवली. त्यानंतर जेवण झालं, किचन पुन्हा क्लीन करून ठेवलेलं आहे. तर असं माझं दिवसभराचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं. कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.